हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत विजोड पद ओळखायचं, म्हणजे अक्षर मालिका दिलेली असेल आणि त्याच्यामधली अक्षर दिली असतील तर त्याच्यातलं ऑड मॅन आउट म्हणजेच विजोड पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे। तर बघूयात कशा कशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात। तर बघा, पहिला नमुना आहे की वाय, एम, टी आणि ई असे 4 अक्षर दिलेले आहेत। तर याचं तुम्हाला काय करायचं आहे की याचे लेटरमधला ऑड मॅन आउट ओळखायचं आहे, म्हणजे विजोड पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे। आता वाय बघितलं तर बघा, इथं आहे वाय, नंतर एम कुठं आहे बघा, एम इथं दिलेला आहे, टी इथं दिलेला आहे आणि ई कुठे दिलेला आहे, इथं दिलेला आहे। म्हणजेच जर तुम्ही ह्या ABCDचे 5-5चे गट केले तर या गटामध्ये 5वा नंबर कोणता आहे, हा वाय हा 5वा नंबर आहे, टी हा 5वा नंबर आहे, नंतर एम हा मधलाच आहे, नंतर ई हा 5वा नंबर आहे। म्हणजेच काय, हे हा 5वा नंबर आहे, 5वं लेटर आहे, हे मधलंच दिलेलं आहे, हे 5वं लेटर आहे। म्हणजे प्रत्येक 5-5चं गट केलं तर हे कसे आहेत, 5व्या नंबरचे अक्षरं दिलेली आहेत। त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघूयात आता, दुसऱ्या प्रकारचा प्रश्न CW हे अक्षर दिलेलं आहे। बघा, आता आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये ABCD Z पर्यंत लिहिलेलं आहे आणि पुन्हा उलटं लिहिलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा C आणि W कसे आहेत, असे तिरके दिलेले आहेत, म्हणजे हा तिसरा असेल तर हा चौथा आहे। नंतर G आणि S म्हणजे हा इथून असा आहे। पुन्हा I आणि P मध्ये काय दिलेलं आहे की इथं एक अक्षर मध्ये सोडलेलं आहे, I आणि Q असायला पाहिजे होतं। K आणि O बघा, आता इथं K कुठं दिलेलं आहे, इथं K आणि इथं O। म्हणजेच याच्या खालचं एक सोडलं की साईडचं दिले, याच्या खालचं एक सोडलं की साईडचं दिले, याच्या खालचं एक सोडून पुन्हा एक सोडलेलं आहे मध्ये आणि याच्या खालचं एक सोडून, म्हणजे IP हा काय आहे, चुकीचा ऑप्शन आहे, कारण याच्यामध्ये डबल अक्षर सोडलं गेलेलं आहे। ठीक आहे, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध लावलेले असतात, फक्त तुम्हाला तिथं प्रॅक्टिसनी ओळखता येईल की कशा प्रकारचा संबंध इथं लावलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, आता याच्यामध्ये पण काय केलेलं आहे की ABCDचे 5-5 गट केलेले आहेत। सगळे प्रश्न आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेणार आहोत। आता याच्यामध्ये बघा O, M आणि K, O हा एक, M आणि K, नंतर J, H, F म्हणजे हा 1 नंबरला दिला आहे, M 2 नंबरला आणि हा 3 नंबरला दिले, J, H आणि F, J याच्यामध्ये H आणि याच्यामध्ये F, नंतर P, R आणि T, नंतर YW म्हणजे इथं हा 5वा आहे Y, W आणि U। म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे की 5-5च्या गटामध्ये शेवटून म्हणजे पहिल्यांदा 5वं अक्षर, नंतर मधलं अक्षर, नंतर पहिलं अक्षर घेतलेलं आहे। पण PRTच्या ठिकाणी काय केलेलं आहे की याच्यामध्ये पहिलं आहे ते पहिल्यांदा, नंतर मधलं, म्हणजे याचा सिक्वेन्स चुकलेला आहे। त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असणार आहे। हे अगदी इझी प्रकारचे प्रश्न आहेत, फक्त परीक्षेमध्ये तुम्हाला ABCD व्यवस्थित लिहून घ्यायचे गटामध्ये आणि त्याचं उत्तर तुम्हाला एकदम न चुकता काढता येईल। आता पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे की ABCDला नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबरचा वापर करून तुम्हाला पुढचा संबंध काढायचा आहे। आता बघा, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे। आता इथं Cचा नंबर कितवा आहे, तिसरा आहे, नंतर Lचा नंबर आहे 12, Gचा नंबर आहे 7वा, Pचा नंबर आहे 16वा, Bचा नंबर आहे 2रा आणि Kचा नंबर आहे 11वा, Iचा नंबर किती दिला आहे 9 आणि Tचा नंबर दिलेला आहे 20। ठीक आहे, तर अशा वेळी काय करायचं, 12 आणि 3 यांची जर बेरीज केली तर किती येते बघा, 15 येते। 16 आणि 7 केले तर 23 येतात, 11 आणि 2 13 येतात आणि 20 आणि 9 29 येतात। म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये काय, ह्यांची जर बेरजेचं ऑब्झर्वेशन केलं तर इथं 15 आलेली आहे, इथं 23 आलेली आहे, इथं आलेली आहे 13 आणि इथं आलेली आहे 29। म्हणजे हा मूळ नंबर आहे, हा मूळ नंबर आहे, हा मूळ नंबर आहे, पण 15 हा काय आहे, संयुक्त आहे, म्हणजेच हा वेगळा आहे। ऑप्शन नंबर 1 CL हे तुमचं उत्तर असेल। आता पुढचा प्रश्न बघा, हा खूपच वेगळ्या प्रकारचा प्रश्न दिला आहे। याच्यामध्ये काय आहे की मोठी लिपी आणि बारकी लिपी मिक्स याचा संबंध दिलेला आहे। तर पहिल्यांदा बघा, याच्यामध्ये U नंतर V दिलाय, W X Y Z आणि Z नंतर A आणि B, म्हणजे पहिले संबंध तर सगळ्याचे व्यवस्थित दिलेले आहे, क्रमाने दिलेले आहे। आता बघा, इथं दिलाय E, इथं दिलाय B, नंतर ह्या दोन्हीचा ग्रुप केला, ह्या दोन्हीचा ग्रुप केला, ह्या दोन्हीचा ग्रुप केला आणि ह्या दोन्हीचा पहिल्या दोघांमध्ये लहान लेटर्स कोणते दिले आहेत, EB दिलेला आहे, दुसऱ्यामध्ये CD, नंतर EA आणि नंतर CD दिलेला आहे। ठीक आहे, तर तुम्हाला याचा संबंध कसा, EB इथं जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर याच्यामध्ये EBCD आणि EBCD असं असायला पाहिजे, म्हणजे EBCD
नंतर इथं काय पाहिजे होतं, ई बी पाहिजे होतं, पण काय दिलेलं आहे, ए दिलेलं आहे. म्हणजे झेड बी पाहिजे होतं, पण काय दिलेलं आहे, झेड ए दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे कशाही प्रकारचा प्रश्न विचारू शकतात, फक्त तुम्हाला ऑन दी स्पॉट क्लिक व्हायला पाहिजे की कसा संबंध इथं लागतो. पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये पुन्हा वेगळ्या टाईपचा प्रश्न आलेला आहे की याच्यामध्ये तुम्हाला अक्षरं आणि नंबर मिक्स दिलेले आहेत. आता अशा वेळी काय करायचं, याचे नंबर्स लिहून घ्या. बीचा नंबर आहे 2 आणि सीचा नंबर आहे 3, डीचा नंबर किती आहे 4 आणि ईचा नंबर आहे 5, एफचा नंबर किती दिला आहे 6 आणि ईचा नंबर आहे 5, एफचा नंबर पुन्हा किती दिला आहे 6 आणि जीचा नंबर किती 7 आहे, एचचा नंबर आहे 8 आणि जीचा नंबर आहे 7. आता ह्या नंबर्सचा संबंध कसा लागतो बघा. 4 आणि 5चा गुणाकार केला की इथं काय येतो 20 येतो, 6 आणि 5चा गुणाकार केला की 30 येतो, 6 आणि 7चा गुणाकार केला की 42 येतो आणि 8 आणि 7चा गुणाकार केला की 56 येतो. पण इथं 2 आणि 3चा गुणाकार केला तर 6 यायला पाहिजे, पण तुम्हाला किती दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. म्हणजेच काय अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये नंबर आणि अक्षरं जर मिक्स दिलेली असतील तर अक्षरांना नंबर लावून घ्या आणि त्याचा कसा संबंध लागतोय ते फक्त तुम्हाला इथं बघावं लागेल. पुढचा प्रश्न बघूयात. आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, फक्त सगळे अक्षरच दिलेली आहेत, FTGU. आता एफ बघा इथं आहे, आपण काय केलेलं आहे ABCD झेडपर्यंत लिहिली आहे आणि पुन्हा उलटी पण लिहिलेली आहे. आता FTGU, एफ नंतर टी, एफ नंतर इथं टी, नंतर इथं जी आणि नंतर इथं यू असा संबंध दिलेला आहे. म्हणजे हा असा असा आणि पुन्हा असा दिलेला आहे. ठीक आहे. एफ नंतर असा तिरका दिलेला आहे. जे इथं, पी इथं आहे, नंतर के आणि नंतर पुन्हा इथं क्यू दिलेला आहे. यम म्हणजे यम हा इथं, पुन्हा हा यन आणि पुन्हा हा यन दिलेला आहे. OKPL, OKP आणि यल असा संबंध दिलेला आहे. VEDW, व्ही नंतर ई असा इथं डायरेक्ट खाली लिहिलेला आहे. त्याच्यामुळे हा संबंध काय आहे वेगळा दिलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असेल. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. थँक्यू.